सीबीएसईच्या पुनर्मूल्यांकन पोर्टलवरती सायबर हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। सीबीएसईची एक्स पोस्टद्वारे माहिती देण्यात आली आहे। पोर्टलवर 2 मिनिटांमध्ये 15 लाख हिट्स आल्यानं हा सायबर अटॅकचा माहिती असल्याची त्यांनी दिलेली आहे। पोर्टलवरती 2 मिनिटांमध्ये 15 लाख हिट्स आलेले आहेत आणि त्यामुळे हा सायबर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलेलं आहे। सीबीएसईच्या पुनर्मूल्यांकन पोर्टलवरती सायबर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी शिवाजी काळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। शिवाजी, बातमी संदर्भातील सविस्तर तपशील। खरं तर सीबीएसईचा सावळा गोंधळ हा महाराष्ट्रासमोर देशासमोर आलेला आहे आणि अनेक विद्यार्थी आपल्या मनस्ताप त्या ठिकाणी व्यक्त करतात। त्यांचं पुनर्मूल्यांकनाचा जो भाग आहे त्या ठिकाणी ते व्यक्त करतात आणि त्यासाठी साधारणपणे 8000 व्यक्ती त्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडताना पाहायला मिळत आहेत। आता या सगळ्या याच्यामध्ये अचानक साधारणपणे जर पाहिलं तर एकाच वेळी मोठ्या प्रमाणात अधिक लोक त्या ठिकाणी जर येत असतील तर हा सायबर हल्ल्याचा प्रयत्न आहे असं या ठिकाणी जर पाहिलं तर सीबीएसईचं म्हणणं आहे। सीबीएसईच्या दाव्यानुसार त्यांना 2 मिनिटात पोर्टलवरती 15 लाख हिट्स आणि अनधिकृत फाईल प्रवेशाचे 1 लाखाहून अधिक प्रयत्न झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे। तर हा एक प्रकारे सायबर अटॅक असू शकतो, कारण एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात अधिक लोक येत नसतात। सीबीएसई पुनर्मूल्यांकन पोर्टलमध्ये सध्या 8000हून अधिक जे विद्यार्थी असतात ते वापरकर्त्यांनी समर्थन देत आहे। आज दुपारी 3 वाजेपर्यंत 16,000हून अधिक विद्यार्थ्यांनी त्यांचं सबमिशन पूर्ण केलं होतं। त्याच दरम्यान जर 2 मिनिटात पोर्टलवरती 2 लाख लोकांनी या ठिकाणी अटेम्प्ट केला असेल तर हा सायबर अटॅकच म्हणावा लागेल आणि याच्या संदर्भामध्ये सायबर तज्ञांकडनं त्याचं काम सुरू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे हजारो विद्यार्थी या पोर्टलचा वापर करत आहेत, केला आहे। मात्र याच दरम्यान सायबर हल्लेखोरांनी हल्ले करून सेवामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला असं त्यांचं म्हणणं आहे। एक डिनायल ऑफ सर्व्हिस असा हल्ला होता ज्यामध्ये अवघ्या 2 मिनिटात पोर्टलवरती तब्बल 15 लाख हिट्स आलेले आहेत। अनधिकृत फाईल ऍक्सेस करण्याचा 1 लाखापेक्षा जास्त प्रयत्न झाले। विद्यार्थ्यांच्या अभिप्रायाच्या आधारे आम्ही प्लॅटफॉर्ममध्ये आणखी सुधारणा केल्या आहेत। विद्यार्थ्यांचा हा प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुलभ व्हावा यासाठी आम्ही त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे। धन्यवाद शिवाजी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून